देगलूर मध्ये होणाऱ्या या संवाद मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी आणि ज्यांचा आज या ठिकाणी देगलूरच्या आगामी विकासात्मक दृष्टिकोनातून ज्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे, माझे सहकारी खासदार अजितराव गोपछेडे, आपल्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमदार या मतदारसंघातले लोकप्रिय आमदार जितेश अंतापूरकर, आमदार तुषार राठोड, आपले सरचिटणीस माधवराव उच्चेकर, आपले लक्ष्मणरावजी ठक्करवाड, माणिकरावजी लोहगावे, श्रावण भिलवंडे, माधवराव मिसाळे गुरुजी, शिवाजीराव बळेगावकर, शंकर कंतेवार, रामराव नाईक, दीपक शहाणे, शंकर कंतेवार, दिनेश मुनगिलवार, सोंडीकरताई, प्रीतम देशमुख, शिवकुमार देवाडे, प्रशांत दासरवार, राजेश महाराज, अशोक गंधपवार, विठ्ठल राजकुंडल, शिंपाळकर, गणेशरावजी, जनार्दन बिराजदार, शंकररावजी राठोड, संदीप सोनकांबळे, मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो की भाजपाच्या या प्रथम सभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण या उपस्थित आहात. आपले मनापूर्वक धन्यवाद मानतो, आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. गेल्या काही दिवसापासून आपल्या या होम पिचवर अनेक नेते येऊन गेले, काही काही टूर करून गेले. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, अरे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. ज्या देगलूरने आम्हाला घडवलं, ज्या देगलूरने आम्हाला राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली, ज्या देगलूर शहर असो, ग्रामीण असो, बिलोली असो, ज्या भागाने एवढी ताकद आम्हाला दिली, त्या देगलूरकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. आगामी काळामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्यावी आणि आपण देणार, याच्याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही आहे. बरोबर आहे का? हात वर करा, बरोबर आहे की नाही? मित्र, मला खात्री आहे, खात्री यासाठी आहे, जे अशोक चव्हाण बोलतो ते करून दाखवतो हे देगलूरकरांच्या मनामध्ये पक्का आहे. आणि तेच आश्वासन, फक्त आश्वासन नाही तर कृतीमध्ये, प्रत्यक्ष कृतीमध्ये देगलूरकरांच्या भावना ज्या आहेत, ज्या अपेक्षा आहेत, ते पुढील 5 वर्ष, त्या पुढील 5 वर्षामध्ये तुमच्या अपेक्षा, तुमची इच्छापूर्ती, तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि आगामी काळामध्ये बिलोली, देगलूर हे सर्व क्षेत्र विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित देगलूर त्याच्यामध्ये 100% आहे हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. मित्र, अनेक निवडणुका आल्या गेल्या, आपण अनेकांना अनुभवलं, अनेकांना आपण मतदान केलं, अनेकांचा अनुभव आपण घेतला. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की ज्या पक्षामध्ये आज आम्ही कार्यरत आहोत, देश पातळीवर नरेंद्र मोदी, राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस, राज्यामध्ये देगलूरमध्ये भाजपची सत्ता, हे ट्रिपल इंजिन आपण आगामी काळामध्ये 5 वर्षामध्ये या देगलूरकरांना निश्चित कायापालट झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही, हे आपण कृपया समजून घ्या. निवडणुका आल्या, निवडणुका जिंकण्यापुरती आपण काही बोलतोय हे मानायची गरज नाही. अरे निवडणुका खूप पाहिल्या आपण,
निवडणुकीमध्ये काही निवडून आले, काही पराभूत झाले, पण तुमचा विश्वास अटल आहे. तुमचा विश्वास शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुण्याईवर आहे आणि तुमचा विश्वास अटलजींच्या धोरणावर आहे की ज्या अटल बिहारी वाजपेयींनी शंकरराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये असताना सुद्धा प्रशंसा ज्यांनी केली त्या अटल बिहारी वाजपेयींना मी सलाम करतो की ज्यांनी नांदेडच्या नेतृत्वाला सुद्धा त्याही काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीने जाहीररित्या त्याची प्रशंसा केली होती. आजही मी विसरू शकत नाही. आणि त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब सुद्धा नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीला अभिवादन केलं होतं. अशा प्रकारचं नेतृत्व ज्या शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि ज्याचं गुणगान आज मोदी साहेबही करत आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, सत्याच्या मागे राहिलं पाहिजे. आम्ही शिवाय देऊन मतं घ्यायला आलेलो नाहीत. आपण लक्षात ठेवा, आमच्या भाषणामध्ये कोणी कोणाला शिवाय दिल्या का? नकारात्मक राजकारणातून शिवाय देऊन मतं घेणं हे काही लोकांचा धंदा झालेला आहे. सांगायला काही नाही, करायला काही नाही, द्यायला काही नाही. आणि म्हणून 4 ते 5 वेळा पक्ष बदलून गेल्यावर सुद्धा अभिमानाने सांगतात की माझा हा 5वा पक्ष आहे म्हणून. मित्रहो, आमच्या भगिनींना आणि आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, नकारात्मक राजकारणातून नांदेड जिल्ह्याला, मराठवाड्याला काही मिळालं नाही, मिळणार नाही. हे समजून घ्या. आपण दुसऱ्याला शिवाय द्यायच्या आणि मी कसा चांगला हे सांगायचं, हे काय धोरण असू शकतं कुठल्या पक्षाचं? हे कुठल्या पक्षाचं नेतृत्व असू शकतं का? मला तुमचं एवढंच सांगायचं आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे. अरे किती दिवस आपण फसणार याच्यामध्ये? किती दिवस आपण यांच्या बोलतापाला आपण बळी जाऊन नको त्या लोकांना आपण निवडून द्यायचं? हे धोरण आपण स्वीकारायचंय का? आपण स्वीकारलं का कधी? तुमचा विश्वास आज आणि नेहमी अशोक चव्हाणांवर राहिलेला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि तुमच्या विचाराला मी तडा जाऊ देणार नाही, हे जाहीर ग्वाही या ठिकाणी मित्र मी जाहीरपणे सांगतो. तुमच्या विश्वासाला काही मित्र मागे पडू देणार नाही. काय शेवटी ज्या जिल्ह्याने मला एवढं मोठं केलं, ज्या भागातल्या लोकांनी एवढं माझ्यावर प्रेम केलं, त्यांच्याशी गद्दारी माझ्याकडून कधी होणार नाही हे जाहीरपणे या जाहीर सभेमध्ये मला सांगायला काय अभिमान वाटतो. मित्रांनो, सांगितलं पाहिजे. तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे, मजबूतीने खंबीरपणे या भागातल्या विकासात्मक कामाला मतदान करायचं. पुढचे 5 वर्ष आहे ना सरकार आपलं, पुढचं 5च नाही पण किमान 5 वर्ष नक्कीच आहे. लोकांनी बहुमत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिलेला आहे. लोकांनी लोकसभेमध्ये मोदी साहेबांना नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. 5 वर्ष नक्कीच आहेत ना, जास्तच राहणार आहे पण किमान 5 वर्ष आहे ना. पण जो आपल्याला देऊ शकतो, करू शकतो, त्याच्या मागे राहायचं की ज्यांनी फक्त दुसऱ्याला येऊन शिव्या द्यायच्या आणि शिव्या देऊन काहीतरी मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचं, त्याच्या मागे राहायचं की देणाऱ्याच्या मागे राहायचं, हे तुम्हाला ठरवलं पाहिजे. आणि म्हणून मला देगलूरवासियांना विनंती करायची आहे मित्र हो, की आपण या सगळ्या गोष्टी मनात ठेवून आपल्याला आगामी काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी साध्य करायच्या आहेत. आणि साध्य करायच्या असतील तर मग राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना आपल्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, या सगळ्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एक हाती सत्ता भाजपला आपण द्यावी अशी माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे. तरच लहान लहान कामं तुमची पडतात. तुम्हाला काय रोज देवेंद्र फडणवीसकडे जायची गरज पडत नाही. साहेब आमची गटारी राहिली आहे, गटाराचं काम झालेलं नाही, नाली राहिलेली आहे, पिण्याचं पाणी आमच्याकडे आमच्या भागात मिळत नाही, रस्ते काही ठिकाणी राहिलेले आहेत. असतील ना, मी कुठे नाही म्हणतो. मागच्या काळात काही झाले असतील, आगामी काळात करायचे आहेत. देणारा कोण आहे? देणारा नरेंद्र मोदी आहे, देणारा राज्य सरकार देवेंद्र फडणवीसांचं आहे. आणि त्या माध्यमातून देगलूरला नेहमीपेक्षा जास्त पैसा, देगलूरच्या विकासात्मक कामामध्ये जास्तीचा हात आपल्याला नेतृत्व आपलं असताना त्या नेतृत्वाला मजबूत करण्याचं काम आगामी काळामध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. आणि म्हणून
ज्याचं नियत साफ आहे, करायची इच्छाशक्ती आहे. खरं महत्वाचं काम नियत साफ पाहिजे. करायची इच्छाशक्ती आहे म्हणून बोलू शकतो, केलंय म्हणून बोलू शकतो, करायचंय म्हणून बोलू शकतो. आम्ही नकारात्मक पद्धतीने जाणार नाही. समोरच्या लोकांना माझं आव्हान एवढंच आहे की तुम्ही नकारात्मक बोलण्यापेक्षा किंवा माझं नाव 100 वेळा घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय केलं आणि करू शकता याच्यावर बोला रे बाबा. दुसऱ्या शिवाय देऊन मतं मिळवण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक मित्र हो काही स्वारस्य नसलं पाहिजे. गोपछेडे आणि आम्ही दोघेही मिळून देश पातळीवरचे अनेक विषय आम्ही हाती घेतलेले आहेत. आपला बिदर रेल्वे मार्ग, आपला लातूर रेल्वे मार्ग, विमानसेवा झाली, मुंबई जोडल्या जात आहे, 5 विमानं नांदेडून जात आहेत. ही कसली लक्षणं आहेत? काय फक्त विमान मोठे माणसाकरता नाहीये. उडान योजनेअंतर्गत देशातल्या सामान्य माणसाला सुद्धा विमानाने जाता यावं याकरता नांदेडून 5 एक नाही 2 नाही 5 विमान सेवा चालू आहेत. अहमदाबादला चालू आहे, बँगलोरला चालू आहे, हैदराबादला चालू आहे, गोव्याला सुरू होत आहे, हैदराबादला सुरू आहे. 5 ठिकाणी विमान सुरू चालू आहे. आता मुंबई आणि गोवा आता सुरू होते महिना 1.5 महिन्यामध्ये. मित्र, हे विकासात्मक कामाकडे पाहायचंय की आपल्याला. आज रस्ते पहिल्यापेक्षा बरे झालेत आहेत, काही राहिलेत म्हणजे जाणीव आहे. पण चूक सरकारची नाही, चूक कोणाची आहे? वाळूवाल्यांची चूक आहे. आणि वाळूवाले तुम्ही रस्ता केला की 8 दिवसात महिन्यात वाळू रस्ता खराब झाला. आता या वाळूवाल्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे, संरक्षण कोणाचं आहे, विचार करा. आमचं म्हणणं एवढंच आहे. आज नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल राष्ट्रीय महामार्ग आणले, राज्य महामार्ग राज्य सरकारने फडणवीस साहेबांनी आणले. दळणवळण पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे, जाणं येणं पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे. वंदे भारत सुरू झाली, एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या. नांदेड रेल्वे स्थानकावर एवढी गर्दी आहे, तेवढीच गर्दी विमानतळावर आहे. पहिल्यापेक्षा जाणं येणं सोपं आहे, विमानसेवा आहे, रेल्वे सेवा झाली, रस्ते बेटर झाले, पहिल्यापेक्षा चांगले झाले. हा बदल नाही आहे का? दिसतोय ना आपल्याला, हा बदल आपल्याला दिसतोय. मगाशी मी अंतापूरकरांना विचारलं, म्हणतं पंतप्रधान योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती आहे अगोदर घरकुलं किती मिळायची हो प्रत्येक गावामध्ये? 2 घरं 3 घरं. गावात जागे 5-50 माणसं भेटलेच, साहेब आम्हाला गरज नाही हो, आमचा नंबर केव्हा येणार, आम्ही मरेपण येतो की नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणली. आणि मला सांगायला आनंद आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे पूर्ण झाले, तुमच्या मतदारसंघात देगलूरमध्ये ग्रामीण भागामध्ये 16,000 घरं कंप्लीट झाली. आज 16,000 घरं आज कंप्लीट झाली. आणि शहरामध्ये 212 घरं पूर्ण झाली. उद्दिष्ट शहरात 375चं आहे आणि ग्रामीण भागात उद्दिष्ट 18,000चं आहे. म्हणजे आज एवढी मोठी घरकुलाचे काम जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये केवढं नव्हतं, तेवढी कामं आज नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ लागलेली आहेत. आणि संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 20 लाख घरांचं टार्गेट आहे. 20 लाख घरं कोणाकरता? गरिबाकरता. पक्क घर मिळतंय कोणामुळे? तर मोदी साहेबांच्या मुळे मिळतंय, भाजपच्या आपल्या सरकारमुळे मिळतंय. हे तुम्हाला मान्यच का? खरं मी ती आकडेवारी माझ्याकडे आत्ता घेतलेली आकडेवारी आहे माझ्याकडे. देगलूर शहरामधली ग्रामीण भागातली मिळून आज आपल्याकडे 16-17 हजार घरकुलं ही पूर्णत्वास गेली, अजून व्हायचेच बाकी. एवढं कधी मिळालं होतं का गरीबाला? गरीबासाठी आहे, हे गरीबासाठी मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे मोदी साहेबांनी जे केलं त्या गोष्टीला आज तोड नाही मित्र, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. बँकेमध्ये भरतीला आमच्या फडणवीस साहेबांनी योग्य निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं 156 लोकांच्या भरतीला परवानगी मी देतो. तर त्या भरतीमध्ये भ्रष्टाचार मी खपवून घेणार नाही, ही भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. आणि आज ही भरती जी होणार आहे ती भरती ABPS IBPS असो, आपल्या योजना ज्या आहेत ते MCL MKCL कडून असो किंवा टाटा कन्सल्टन्सी असो, पारदर्शक पद्धतीने शिकलेल्या उमेदवारांना ऑनलाईन भरती. आता कोणी वशिल्याने कोणी सगळी जमवाजमवी झाली होती. रेट ठरला होता
एका जागेला किती घ्यायचे मी ऐकलं असेल ना, कारण आहे की नाही तुमच्या, आहे की नाही देगलूर मध्ये माहिती आहे की नाही, जोरात बोल आहे की नाही. हा काय दर होता, शहाणे दर काय होता तुम्हाला म्हणत नाही म्हणजे काय होता, दर ठरला होता, उमेदवार ठरले होते, फक्त भरतीची प्रक्रियेचा फार्स सुरू होता. मित्रहो, फडणवीस साहेबांकडे अनेक पत्रकारांनी लेखी पाठवलं की साहेब प्रचंड भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे, 150 लोक आधीच ठरलेले आहेत, इंटरव्ह्यू कसला मग, भरती कसली. फडणवीस म्हणाले एकाही जागेमध्ये एकही पैसा द्यायची गरज पडणार नाही, ऑनलाईन भरती, गुणवत्तेवर जो जाईल सिलेक्शन मध्ये, चांगली मुलं आहेत, शिकलेली मुलं आहेत, ज्याची गुणवत्ता आहे तो सिलेक्ट होईल, 150 लोकांची भरती सुरू होणार आहे. पण ऑनलाईन भरती, शिकलेल्यांची भरती, आता पैसे परत करायची वेळ आलेली आहे. लोक घरात लाईन उभं राहून राहिले, साहेब आमचे परत द्या, लोक उभं राहिले लाईनीमध्ये, साहेब पैसे परत द्या आमचे पैसे ऍडव्हान्स मध्ये गेलेत, आता परत किती मिळतात मला माहित नाही, ते बघा. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, पारदर्शक सरकार अशा पद्धतीने काम हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो, अजित पवारांचं मी अभिनंदन करतो आणि एकनाथ शिंदेचं अभिनंदन करतो. फाईलवर तिघांच्या सह्या आहेत, तिघांच्याही सह्या आहेत. अजित पवारांच्या नावाने जे गावामध्ये दुकानदारी चालवत आहेत ते अजित पवारांनी सांगितलं हे मी खपून घेणार नाही, आणि तिघांनी सह्या केल्या आणि पारदर्शक भरती झाली पाहिजे. हा निर्णय अजित पवारांचा सुद्धा आहे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, नाव घ्यायचं नेत्यांचं आणि खळगी आपली भरायची. हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला पूर्ण आळा घालण्याचं काम राज्याच्या नेतृत्वाने केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी सरकारचं स्वागत करा. गरिबाला लुटण्यापासून वाचवण्याचं काम ज्या सरकारने केलेलं आहे त्याहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मित्र, आज आपण पाहताय की जिल्हा बँकेची परिस्थिती एकेकाळी एवढी वाईट होती की त्यावेळेस राज्याचा प्रमुख म्हणून 100 कोटी रुपये मी सरकारच्या वतीने जिल्हा बँकेला दिले होते. हे पैसे मी दिले नसते ना तर बँक बुडली असती, तुमच्या हातामध्ये एकही पैसा आला नाही, तुमचे स्वतःचे पैसे बुडले असते, तुमचे स्वतःचे पैसे बुडले असते, 100 कोटी रुपये बुडले असते, सरकारचे गेले असते, लोकांच्या बँकेच्या अकाउंट मधले पैसे सुद्धा बुडले असते. मी ते होऊ दिलं नाही. जाहीरपणे सांगतो, माझा निर्णय रेकॉर्ड. अजित पवार माझ्या मंत्रिमंडळात होते, विलासरावांनी मदत केली, त्यांच्यामध्ये मी होतो, आणि मग नंतर मी ते 100 कोटीचं कर्ज अनुदानामध्ये कन्वर्ट केलं. यासाठी केलं, एवढे पैसे आज जे काही बँक बऱ्यापैकी आहे, मी म्हणणार नाही की 100% चांगली असं म्हणणार नाही, परंतु आज गुणवत्तेच्या आधारावर भरती झाली तर आगामी काळामध्ये बँकेला चांगले दिवस पाहायला मिळतील. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, जे निर्णय चांगले आहेत, हिताचे आहेत, जनमानसाच्या हिताचे आहेत, असे निर्णय जर झाले तर नांदेड जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप 10 जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आमचं उद्दिष्ट आहे. अरे नाली रस्ते होत राहतील, नांदेड जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने कर्तृत्व आणि नेतृत्व हे दोन्ही कॉम्बिनेशन जर व्यवस्थित जमलं तर मला खात्री आहे गरिबाला सांगायची गरज पडणार नाही, नेतृत्वाला सांगायची गरज पडणार नाही. आणि ते थेट नगरपालिकेपासून आपण सुरुवात केली पाहिजे, जिल्हा परिषद सुरुवात केली पाहिजे. कारण तुमची रोजची कामं कुठे पडणार आहेत, तुमची रोजची कामं पडणार आहे नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये. त्या नगरपालिका, जिल्हा परिषदा या चांगल्या नेतृत्वाच्या हातामध्ये द्यायचं काम आगामी काळामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, मी आजचा दिवस चांगला समजतो, पाऊस नाहीये, रोज पाऊस चालू आहे. नांदेडला रोज पाऊस आहे, महाराष्ट्रात रोज पाऊस आहे, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात रोजचा चालू आहे. परंतु आर्थिक अडचणी असताना सुद्धा 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज आपल्या सरकारने आपल्याकरता दिलेलं आहे. हे तुम्हाला विसरता कामा नये. हे मुद्दाम सांगण्याची गरज यासाठी आहे, रोज दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काही विशिष्ट लोक रोज करतायत. पैसे आले आहेत, काही लोकांना मिळाले, काही लोकांचे मिळायची प्रक्रिया सुरू आहे. आज कोरडवाहू पिकाला
8,500 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टर पर्यंत, बागायतीला 17,000 प्रति हेक्टरी 3 हेक्टर पर्यंत, आणि भाऊभाव वार्षिक पीक आहे 22,500 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टर करता. म्हणजे पुढील रब्बी हंगामात खते व बियाणे घेण्यासाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 10,000 रुपये. म्हणजे ह्याचा अर्थच एवढाच आहे की शेतकऱ्याला किमान 18,500 रुपये प्रति हेक्टरी एकंदरीत गोळाबेरीज जर केली तर 18,500 रुपये मिळत आहेत आणि मिळणार आहे. मित्र, नैसर्गिक आपत्ती आहे, 100% आपण देऊ शकतो असा मी दावा करणार नाही, पण गरीबाच्या हातामध्ये काहीतरी गेलं पाहिजे, काहीतरी मदत झाली पाहिजे, ही भूमिका प्रामाणिकपणे आमची आहे. आणि म्हणून एवढा मोठा 32,000 कोटीचा डोंगर सरकारने स्वीकारला. कर्जमाफीसाठी सुद्धा कमिटी अपॉइंट केली आणि त्या कमिटीला सांगितलं अहवाल द्या की कोणाला मिळालं पाहिजे. धनधान्यांना कर्जमाफीची गरज नाही, पण गावातल्या गरीब माणसाला, खेड्यातल्या गरीब माणसाला मात्र कर्जमाफी झाली पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या समितीकडून रिपोर्ट अपेक्षित आहेत आणि तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय घेईल. पण सांगायचं तात्पर्य एवढं आहे, सरकार अनेक आव्हानं आली, अनेक प्रश्न आले, अनेक अडचणी आल्या, सरकार मात्र खंबीरपणे प्रत्येक अडचणीला तोंड देत आहे, प्रत्येक अडचणीकडे सहानुभूतीपूर्वक पाहत आहे. आणि प्रत्येक अडचणीवर मात कशी करायची, सोपं आहे का? खिशामध्ये 100 रुपये, मागण्या 200 रुपयाच्या, शक्य आहे का? जे खरं आहे ते बोललं पाहिजे. आपल्या खिशात किती आहे आणि पुढे किती मिळणार आहे हे लक्षात ठेवूनच खर्च करावा लागतो. आपल्या घरचं गणित बिघडलं तर आपण घर चालवू शकत नाही. राज्य चालवायचं असेल तर राज्याचा विचार करून अनेक संकटाला समोर जावं लागतं. आणि खरं लोकांसमोर पण सरकारने नाकारलेलं नाही. आजचं महिनाभर उशीर होईल, 2 महिने होईल, पण शेतकऱ्याच्या हातामध्ये राजकारण न करता आपल्याला लोकांना काहीतरी देता आलं पाहिजे, ही त्यातलीच प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून मित्र, या गोष्टीचा उल्लेख यासाठी करतोय की आपल्याला हे कळलं पाहिजे मित्र हो की आपण कुठल्या मार्गाने चाललेलो आहे. मोदी साहेबांनी दिवाळी आपली चांगली जावो याकरता जीएसटी कमी केलं. पहिल्यांदा 5%, 12%, 18%, 28%, 4 स्लॅब होते जीएसटीचे. जीएसटी 4 काही गोष्टीला 5% होता, काही गोष्टीला 12% होता, काही गोष्टीवर 18% टॅक्स होता, काही गोष्टीवर 28% होता, आणि त्याच्यापेक्षाही श्रीमंत माणसाला 40% तो आजही कायम आहे. पण सरकारने हा निर्णय घेतला की आम्ही टॅक्स जर कमी केला तर लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा राहील, कर भरण्यावर पैसा जाणार नाही. आणि सरकारने 2 स्लॅब ठेवले, 5% व 18%, 2 स्लॅब ठेवले. या स्लॅबमुळे कपडा स्वस्त झाला, अन्नधान्य स्वस्त झालं, दही दुधावर टॅक्स बिलकुल कमी झाला, औषधावर कमी झाला, कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर 0% गोळ्यावर टॅक्स झाला, औषधावर झाला. म्हणजे एवढा मोठा निर्णय, महाराष्ट्राला साधारण 42,000 कोटी रुपयाचा तोटा म्हणणार नाही तेवढा घट झाली आपली. पण मोदी साहेबांनी सांगितलं घट झाली तर झाली, पण गरीब माणसं ह्याच्यामध्ये पैसा राहिला पाहिजे, ही भूमिका मोदी साहेबांनी घेतली. या दिवाळीला पहिल्यापेक्षा ही दिवाळी थोडीशी बरी झाली आणि आमच्या हातात पैसा राहिला. त्या पैशामध्ये मुलाबाळांना, लेकराबाळांना कपडे, अन्नधान्य खायला, मिठाई काही थोडंफार देऊ शकलो आपण. मित्र, सांगायचं तात्पर्य एवढं आहे की सरकार गरिबाचं सरकार आहे. अडचणी येतात जातात, नैसर्गिक आपत्ती आपल्या हातामध्ये नाही, पाऊस आपण थांबू शकत नाही. वातावरण बदलतंय, नैसर्गिक आपत्ती येऊ लागलेली आहे, पाऊस पडतोय, काही ठिकाणी दुष्काळ आहे. आपण पाहतो उत्तर भारत देशामध्ये तर घरं वाहून गेली, देवस्थानं वाहून गेली, हे सगळे प्रश्न निर्माण झाले. पण अशाही प्रश्नावर न डगमगता मजबूत केंद्रातलं सरकार, मजबूत राज्यातलं सरकार असल्यामुळे आपण हिमतीने तोंड द्या. आपण घरी बसलो नाही, पैसे नाही आम्ही काय करावं, असा विषय काढला नाही. आणि तिजोरी खाली झाली तर हरकत नाही, पुन्हा भरेल. पण आमच्या लोकांना आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका केंद्र सरकार, राज्य सरकारने घेतली. आणि त्यामुळे थोडंसं वातावरण आटोक्यात आलेलं आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून मित्र, मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख यासाठी केलेला आहे की आपल्याला आगामी काळामध्ये जबाबदारी फक्त सरकारची नाहीये, जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आज मोर्चे निघतायत,
मतांची चोरी झाली सांगतात. मित्र मला सांगा, तेलंगणामध्ये तुमचं राज्य आलं, काँग्रेसचं राज्य आलं, तिथे मतचोरी झाली नाही? तिकडे सरकार आलं तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं, इकडे सरकार आलं तर तुम्ही मतचोरी केली म्हणतात. म्हणजे दुटप्पी भूमिका आहे की नाही? तिकडे वेगळं बोलायचं, इकडे वेगळं बोलायचं. आणि लाडक्या बहिणीचे पैसे आज चालू आहेत की नाही? सांगा ताईंनी, चालू आहेत की नाही? हात वर करा. ज्यांना मिळाले ते 1500 रुपये चालू आहेत की नाही? का बंद केले? बंद केले का नाही? मग त्याची जाणीव आहेत की नाही आपल्याला? तेलंगणामधल्या गॅरंट्या गेल्या, तुमच्या बाजूला तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, तिथले जाहीर झालेल्या गॅरंट्या आज अंमलात नाहीत. निवडणुकीला त्या ठिकाणी काँग्रेसनी सांगितलं होतं की आमच्या 5 गॅरंट्या आहेत, सिलेंडर अमुक करू, महिलांना पैसे देऊ, मुलांना आम्ही बेरोजगारांना मदत करू. 5 गॅरंट्या होत्या, त्या सगळ्या गॅरंट्या फेल झाल्या. आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी फक्त नांदेडला मतं मागायला येतात. त्यांना विचारा 5 गॅरंट्याचं काय झालं? 5 गॅरंट्याचं काय झालं? तेलंगणातला पैसा नांदेडमध्ये येतो, नांदेडच्या इलेक्शनमध्ये वाटला जातो. मग तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना तेलंगणात काही मिळत नाही. अशा प्रकारचा कारभार तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आपण पाहतोय मित्र, ही अवस्था आहे. आणि मग मला एवढंच सांगायचं आहे, जे वास्तव आहे, जे खरं आहे, त्याच्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे. नाहीतर आपण भलत्याच्या मागे लागू, आपण भलत्याच्या मागे लागू आणि आगामी पुढच्या 5 वर्षाचं नुकसान. नगरपालिका दुसऱ्याची निवडून द्याल आणि म्हणा साहेब आमचं हे काम राहिलं नाही, आमचं गटार झाले नाही, आमचं पाणी मिळत नाही. अरे अशोक चव्हाण जे बोलतो मित्र, मग अशी सांगितलं, आमची माणसं आणा, कमळावर मदत करा आणि बघा देगलूरची उर्वरित कामं 100% हातभार लावल्याशिवाय मी राहणार नाही. 100%. आमदार 5 वर्ष काम करणारच आहेत. खासदार आम्ही तर त्याच्या पुढे 6 वर्षाचे खासदार होतो आम्ही. बाकी खासदार 5 वर्षाचे आहेत. आम्ही किती आहे? 6 वर्षाचे आहोत. 6 वर्षाचं म्हणजे पुढची लोकसभा होईपर्यंत आम्ही 1 वर्ष अजून आम्ही एक्स्ट्रा आमच्याकडे आहे. बोनस आहे, बोनस. 6 वर्ष खासदार आहोत आम्ही. आणि मग डबल इंजिन, आमचं दोघांचं डबल इंजिन आहेच ना, आहे की नाही? त्यामुळे गोपछेडेंचं लक्ष आहे, अंतर्मुखचं लक्ष आहे आणि दोघांच्यावर मी लक्ष देतो हे काय करतात म्हणून. त्यामुळे आम्ही सगळे मिळून या देगलूर वासियांच्या मदतीकरता आमचा हातभार, केवळ हातभार नाही, तुम्ही ही नगरपालिका निवडून द्या. बघा मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी बोलून आणतो आम्ही, मोदी साहेबांना या ठिकाणी आणू आम्ही, चिंता करू नका. आणि हा मतदारसंघ कसा सुखरूप आहे, कसा चांगला आहे, कसा ऐकणार आहे याचा विचार करा. आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, आमची भूमिका सर्वांकरता पॉझिटिव्ह, सकारात्मक आहे. आमचे मुस्लिम बांधव असतील त्यांनाही मी अपील करेन, आमचे दलित बांधव असतील त्यांनाही मी अपील करेन, ओबीसी बांधव आहेत, मराठा आहेत, सर्वांना अपील करेन. एक वज्रमूठ निर्माण करा, एक ताकद निर्माण करा आणि दाखवून द्या आम्ही विकासाच्या मागे आहोत, नेतृत्वाच्या बरोबर आहोत. केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताला हात देऊन आम्ही मदत करणार आहोत. आणि कमळ आमच्या सर्व मान्य करून आम्ही कमळाला ताकद देऊ, म्हणजे राज्य सरकारला मजबूत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ही भूमिका तुम्ही जर घेतली तर मला खात्री आहे की आता या ठिकाणी काही प्रश्न मगाशी आमदारांनी मांडले. आमच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, मी सर्क्युलर कलेक्टरला बोललो, मला काही मुलं भेटली नांदेडची, साहेब आम्हाला सराव करायला, पळायला, भरतीमध्ये ट्रेनिंग करण्याकरता जागा नाही. कलेक्टरनी पत्र काढलं की नांदेड जिल्ह्यामध्ये सगळे क्रीडा संकुल असतील, खाजगी संस्था असतील, त्यांनी आपापल्या भागामध्ये मुलांना धावण्याकरता, सराव करण्याकरता जागा आपली दिली पाहिजे, अशा स्वरूपाचं पत्र कलेक्टरनी काढलं. माझ्या स्वतःच्या संस्थेमध्ये मी रोज 500-1000 मुलं पळतात तिकडे रोज सराव करण्याकरता. एकही पैसा आम्ही घेत नाही, फुकटचं ग्राउंड त्यांना देऊन वापरा म्हटलं तर हरकत नाही. मित्र, असे विषय काही या ठिकाणचे आहेत. नंतर वाहतुकीचा विषय आहे. या ठिकाणी आपल्याला शहराचा विस्तार करण्याबद्दल काही गोष्टी आहेत. लॉजिस्टिक पार्कचा विषय आहे, मग अशा आमदारांना विचारलं म्हणजे कुठपर्यंत गेला विषय. असे अनेक विषय आहेत देगलूर शहराची यादी मी मोठी वाचून दाखवणार आहे, पण भरपूर विषय आहेत, जे विषय आगामी 5 वर्षाकरता तुम्हाला भरपूर कामं आहेत. पण या कामामध्ये स्पीड ब्रेकर नको आपल्याला, या कामामध्ये स्पीड ब्रेकर नको आपल्याला. ही कामं करायची असतील तर विकासाच्या आड येणारे स्पीड ब्रेकर, देगलूर, बिलोली, आपल्या सगळ्या गोंडलवाडी एवढंच नव्हे
आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये विकासाच्या आड येणारे जेवढे असतील त्यांना उखडून फेकून द्या निवडणुकीमध्ये, हे तुम्हाला आव्हान मला करायचं आहे. ही निवडणूक कशा करताय? कामं मागायची, विकास झाला पाहिजे म्हणायचं, अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे अपेक्षा करायच्या. हे जर करायचं असेल मित्र, तर प्रत्येक कामामध्ये अडथळा निर्माण करणारी मंडळी असेल, ज्यांना काही विकासात्मक काही उद्दिष्ट नाही, काही पाहण्याचा ते दृष्टिकोन नाही, अशा लोकांच्या हातात तुम्ही देणार का? मग भोगत बसा, भोगत बसा 5 वर्ष. नगरपालिका एकाची, जिल्हा परिषद दुसऱ्याची, सरकार आमचं. असं जर झालं तर मित्र तुम्हाला काही सापडणार नाही, तुमच्या हातामध्ये काहीच मिळणार नाही. आणि मग काय म्हणायचं? फक्त भजन करायचं. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ही जर गाडी नीट करायची असेल तर तुम्हाला गॅरंटर मजबूत पाहिजे. गॅरंटर म्हणजे काम न झालं बँक काय करते? नोटीस पाठवते गॅरंटरला, बाबा तुम्ही सांगितलं गॅरंटी घेतली, काम होत नाहीये म्हणून नोटीस आहे. देगलूरच्या विकासामध्ये काही कमी पडलं, अशोक चव्हाण तुमचा गॅरंटर आहे, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. तुम्हाला गॅरंटी पाहिजे ना? मी गॅरंटी देतो. आजची सुरुवात आहे. ओपनिंग बॅट्समन आहे मी फक्त. आज अनेक सभा होणार, देगलूरमध्ये होणार, बिदोलीमध्ये होणार, कुंडलवाडीमध्ये होणार, ग्रामीण भागात होणार, अनेक सभा होणार. नेते येतील, बोलतील. सगळ्यांच्या वतीने गॅरंटी घ्यायचं काम, मजबूत गॅरंटर तुम्हाला पाहिजे. आणि तुमचा गॅरंटर अशोक चव्हाण राहील ही जाहीर ग्वाही या ठिकाणी दे. तुम्हाला पाहायचं आहे की तुम्ही किती ताकदीने, तुम्ही किती जिद्दीने या ठिकाणी उतरता आणि या भागातल्या मजबूतीने काम करण्याकरता तुम्ही किती बांधील राहणार आहात, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही दर रोज क्या चल रहा है और दिवाळी खत्म का हुई, दिवाळी चार शुरू हो गई. अभी लोक म्हणतील साहेब दिवाळी सुरू झाली, आता इलेक्शन आलं म्हणजे दिवाळी असते. मला एवढं सांगायचं आहे, त्या दिवाळीच्या गडबडीमध्ये फसून जाल तर मग कधी वर येणार नाही. दिवाळी झाली आपली, आपली नैसर्गिक दिवाळी होऊन गेली, पण निवडणुकीच्या दिवाळीमध्ये फसला तर लक्षात ठेवा आपल्या हाती काही लागणार नाही. फक्त आश्वासनाची खैरात होईल. पूर्तता कोण करणार आहे? सांगितलेली कामं कोण पूर्ण करणार आहेत? सांगितलेली कामं आम्ही पूर्ण करू ही ग्वाही या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.